मराठा कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। राणा जगजितसिंग पाटील यांनी फोन लावून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपलं बोलणं करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली आणि त्यांच्या घराच्या गेटबाहेर आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या सटाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं। यावेळी जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केलं। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। ईडीच्या अटकेनंतर तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला। दापोली मुरुडमध्ये नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये हलवलंय। उल्हासनगरमधल्या चोपडा न्यायालयानं गणपत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गायकवाड आणि त्यांच्या 2 साथीदारांची पोलीस कोठडी रद्द करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना पोलिसांनी तळोजा जेलमध्ये आणलं। कल्याण बाजारपेठेतले नागरिक 24 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या त्यांच्या पुनर्वसनाचे आदेश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले आणि तरीही कल्याण डोंबिवली महापालिका दुर्लक्ष करते। त्यामुळे जागरूक नागरिक फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 3 दिवसांपासून धरणं आंदोलन पुकारले। यवतमाळमध्ये 3187 शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला मारला। रेशन कार्डवरचं नाव आधार कार्डशी लिंक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि तब्बल 1,262 शिधापत्रिकांचा शासकीय कर्मचारी हे लाभार्थी असल्याचं यामध्ये आढळलं आणि त्यांची पडताळणी करून कारवाई केली जाईल असं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं। शासकीय वैद्यकीय